श्री नीलकंठेश्वर कुरुहीन शेट्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी भव्य जलकुंभ अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक कार्यक्रमात सर्व समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलकुंभ घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। या जलकुंभ अभिषेक सोहळ्याची सुरुवात मंगळवारी सकाळी 7 वाजता श्री शिव माहेश्वरी मंदिर दत्तनगर येथून होणार आहे। महिला जलकुंभ घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असून ही मिरवणूक कुचन नगर, पद्मशाली चौक, जगदंबा चौक, जोडबसण्णा चौक, औद्योगिक बँक, साखरपेठ, सोमवारपेठ मार्गे श्री नीलकंठेश्वर मंदिर, गुरुवारपेठ येथे पोहोचणार आहे। श्री नीलकंठेश्वर मंदिरात जलकुंभातील पवित्र जलानी भगवान श्री नीलकंठेश्वर यांचा अभिषेक करण्यात येणार आहे। धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात महिलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग अपेक्षित आहे। या जलकुंभ अभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून भगवान श्री नीलकंठेश्वरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत, तसेच भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे सर्व समाजातील महिला भगिनींनी जलकुंभ घेऊन वेळेत उपस्थित राहावे आणि या पवित्र धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री नीलकंठेश्वर कुरुहीन शेट्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी जत्रा नूतन कार्याध्यक्ष प्रभाकर मादगुंडी, अध्यक्ष विलास दत्तात्रय गडगी, उपाध्यक्ष राजू मादगुंडी, सेक्रेटरी रघुनाथ केंजगुंडी, सहसेक्रेटरी आनंद जोगी, खजिनदार सचिन मादगुंडी, शंकर मादगुंडी, लक्ष्मण आडकी, अंबादास मादगुंडी, लक्ष्मण कामूर्ती, सत्यनारायण कणकी, व्यंकटेश मादगुंडी, संस्थेचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते। नमस्कार। आपण या वर्षी 25 तारखेला शुक्ल पक्ष त्रयोदशी दिवशी आपण जलकुंभचं आयोजन केलेलं आहे। तर या जलकुंभ अनेक वर्षापासून कार्यरत होता, पण गेल्या 10-12 वर्षापासून या जलकुंभ विषयाला खूप समाजाकडनं प्रोत्साहन येत आहे। तर या वर्षी तसंच यावं म्हणून सेवाभावी संस्थाच्या वतीनं आपण यावर्षी सगळ्या आपल्या समाज महिलांना आपण आवाहन करत आहोत की या आपण बाहेर या। ते एक दिवस जलकुंभाभिषेक, आपलं आतनं जलकुंभाभिषेक झाल्यावरच रुद्राभिषेक होतो आणि त्याचं एक महत्व आहे। काही महिलांना असा अनुभूती सुद्धा आलेला आहे की ज्यांना संतान प्राप्त नाही, 15 वर्षापासून त्यांना संतान प्राप्त झालं, ज्या मुलांचं लग्न नव्हतं त्या महिलांनी ते व्रत असतो त्या व्रत ते पूर्ण केल्यामुळे त्या मुलांचं लग्न सुद्धा झालेलं आहे। काही लोकांचं घर नव्हतं, त्यांना काही अनुभूती सुद्धा आलेल्या आहे, स्वतःचं प्लॉट झालं, स्वतःचं घर झालं, अशा काही अनुभूती आहेत, खूप काही अनुभूती आहेत। परंतु या अनुभूती जेव्हा आम्ही महिलांना विचारलं, सांगितलं, ते खूप काही आम्हाला सांगितले। तसं यंदाही वर्ष हे लोकांपर्यंत विषय जावं म्हणून हे आपण विषय स्थापन हे वेगळं लोकांपर्यंत विषय जावं म्हणून आपण आपल्या समोर आलेलं आहे। तर याही वर्षी यावं आपण जलकुंभाभिषेकचं आपलं स्थळ आहे शिव महेश्वरी मंदिर। 25 तारखेला शुक्ल पक्ष त्रयोदशी दिवशी आपण त्या दिवशी हे मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत आहोत, यंदाही वर्ष करत आहोत। तर मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांपर्यंत विषय जावं, आपणही पोचवावं अशी विनंती आहे। नमस्कार। नमस्कार, ನಾನು ಅಂಬಾದಾಸ್ ಸಿದ್ದರಾಮ್ ಮಾದಗುಂಡಿ ಶ್ರೀ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಸೇವಾಭಾವಿ ಸಂಸ್ಥಾ ಕಡೆಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ। ನಮ್ಮ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಜ್ಞಾತಿ ಸಂಸ್ಥಾ ತರಫೆ ದರವರ್ಷಿ ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ। ಹಾರ್ದಿಕ್ ಸೇವಾಭಾವಿ ಸಂಸ್ಥಾ ಜಲಕುಂಭ ಅಭಿಷೇಕದ್ದು ಸಹಭಾಗಿ ಮಾಡುತ್ತೆ। ನಮ್ಮ ಜಲಕುಂಭ ಅಭಿಷೇಕ ಶಿವ ಮಹೇಶ್ವರಿ ಮಂದಿರ ದತ್ತನಗರಲಿಂದ ಶುರುವಾತ ಆಗ್ತದ, ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಜಲಕುಂಭದು ಪೂರ್ಣ ಸಂಕಲ್ಪನ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ। तरी ಇದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಸಂಖ್ಯೆನೆ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಎಲ್ಲರೂ ಸಹಭಾಗಿ ಆಗ್ಬೇಕು, ಇದು ನಮ್ದು ವಿನಂತಿ ಐತೆ। ಧನ್ಯವಾದ। नमस्कार, गणेश अंबादास जयराम माधगुंडी। 98 ವರ್ಷೆ ಶ್ರೀ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಜತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತ ನಾವು ದರ ವರ್ಷ ಸೇವಾಭಾವಿ ಸಂಸ್ಥಾ वतीने जलकुंभ अभिषेकांದು ಒಂದು ಭಾಗ ತಗೊಂತೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಮಹಿಳಾ ಬರಬೇಕಂದು ನಮ್ದು ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ। आणि नीलमनगर, विष्णुनगर, नवीन घरकुल आणि जुना घरकुल, साखरपेठ ಎಲ್ಲರ ಸಹಭಾಗಿ ಈ ದತ್ತನಗರ್ ಶಿವ ಮಹೇಶ್ವರ ಮಂದಿರದಲ್ಲಿ
ನಿಶಿಕ್ ಸಾಧ್ಗ ಮಂಗಳವಾರ ದಿನ ಎಲ್ಲರ ಬಂದು ಉಪಸ್ಥಿತ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ದು ಅಪೇಕ್ಷೆ. ಜೈ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ.